म्हणून विटेवरच्या मालकानं सांगितलं ती पतिव्रता जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरे सत्ता। बाई सगळ्यात मोठी ती महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते आणि पप्याच्या बापान चहा कर म्हणल्यावर सकाळीच केलता म्हणते। अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो गळ्यात शपथ माझ्या तुमच्या नाही। बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे। मुलांचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत राजीव त्याच्यापेक्षा जगातलं दैवतच कुठलं मोठं नाही। तुम्हाला एक सांगू का जुन्या लोकांची मत आहे जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही। जो हरामखोर आपल्या मायबापाला मानित नाही ते तुम्हाला मानील कशाहून शक्य। एक मुद्दा सांगू मी मागच्या कीर्तनात सांगितलं होता आबा त्या दिवशी तुम्ही होते। नमोतया माता पित्याचे पालन कोणाचं वाक्य देऊतल्या मालकांचं तुकोवाराय म्हणतात मी त्या व्यक्तीला नमस्कार करतो नमोतया कोणा नमोतया माता पित्याचे पालन जो आई वडिलांचं पालन करतो मी त्याला नमस्कार करतो। आणि दुसरा नमस्कार नमो त्या वचन सत्यवदे खरं बोलणाऱ्याला तुकोबाराय नमस्कार करतात मधल्या भांगाऱ्याला नाही। आई वडिलासारखं दैवत दुसरं कुठलं नाही। असो द्रौपदीची ती अवस्था म्हणून पतिव्रतेच्या यादीत तारा नावाची स्त्री एका नालायक चारवाकानी भडव्याने हरामखोरानी मूर्खानी निर्बुद्ध दुराचारी श्लोकात 8 शिव्या दिल्यात त्याच्यातली एकही शी खाली येऊन देऊ शकत नाही कारण मला मर्यादा आहे वय कमी आहे। ज्या वेळेला 90% केस पिकतेन का त्याच्या वेळेला त्या शिव्या देणार फक्त वाचवा देवानं। भ्रष्टो व्याभिचारो कृतो निशाजरो भयोती चांडाळा ततम मिलफय जायते तत्राम पुनिता इतक्या हलकट प्रवृत्तीत जन्मालेला व्यक्ती त्याला ती शिवी आहे फक्त खाली येऊन सांगत नाही त्याचा अर्थ घरी गेला पहा। असा एक चारवाक प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं वालीची पत्नी तारा तरी पण तारेनं स्वतःचा अंगद नावाचा पुत्र भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षाचा सेनापती केला। तर चारवाक बोंबलत होते जिच्या नवऱ्याला रामानी मारले जिच्या नवऱ्याला रामानी मारले तरी त्या बाईनं स्वतःचं पोरग त्या पक्षाचा सेनापती केलं या भडव्यांची थुत्र दाबावा म्हणून तिला पतिव्रतेच्या व्याधीत घेतलं। लोक कुठेही इचकी देत ना कुठेही थुत्र घालायचा नाद असतो। कोण मंदोदरी मंदोदरीचं नाव आहे ना आहे नाव मंदोदरीचं आहे तिला पतिव्रतेच्या यादीत का घेतलं माझ्या माईनं तुम्हाला सांगतोय। नवऱ्याला जी बाई पहाटे सकाळी गरम गरम डब्बा करून देते का ती बाई ज्याला दिसन त्या बाईला त्यानं नमस्कार करायचा। नवऱ्याला जी म्हणणारी बाई आहे का इथं तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी कसा इचूट असतो का जिबेला नका जी म्हणू मालक म्हणायला काय हरकत आहे। इथं बसलेल्या 5च बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं। मालक तुम्ही कधी येणार आहेत 5 ला ऑफिस सुटते 5:15 ला येताल का सोमवार सोडायचं आपल्याला मालक म्हणायचं मालक। शहरात इतकं उतू आलं ए विवेक आपल्याकडे गिरगावकर आले तर लवकर ये बरं। तर मला वाटलं विवेक म्हणजे हिच्या मुलाचंच नाव आहे कानी पाटील साहेब। तर विवेक घरी आल्यावर त्याला अशा दाब नावाने मिशा होत्या। मी म्हणलो एवढा मुलगा कस काय त्याचा दाब नावाने मिशा त्याला। म्हणलं बाई विवेक कोण माझे मिस्टर आहेत म्हणलं येतो म्हणलं बाई मला चहा नको त्या घरचा चहा घेतल्यावर ह्या अलीकडच्या पुलात गाडी जाईन गिरगावकराची नवऱ्याला विवेक म्हणाली वा 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 वा। ह्या विवेकला याच्या मंडळीला सुद्धा पैठणच्या तळ्यात टाकावं निदान यांना खाल्ल्यावर मासे तरी सुधरते हरामखोरपणा सगळं। आणि कीर्तनात पुढं नवऱ्याचं घोडं तुळशीला येडे घालीन मंजुळा तोडीन भागवताला जाईन त्या भागवतावर कृष्णाच्या अंगावर फुलं टाकीन भला हळीत कुंकू टाकीन हा त्याची आंबाबाई करीन आणि घरी आल्यावर त्याचा पिना पाडीन। मालक म्हणजे मालक ते म्हणते मेला आमच्या लय बॉम्ब टाकायला तुम्ही जरा हिशोबात चला जा तुम्ही अजून बी कधी लक्षात ठेवा मुंग्या रांग सोडित नाहीत मुंग्या रांग सोडित नाहीत रांग सोडते ते मुंगळेच। आता कसं काय हसू आलं तुम्हाला
बसताना कशा शिस्तीत बसल्यात मुंग्या पानं. तुम्ही कसे मुंगळे, एक खाल्लाकड, एक वारलाकड, एक तुर्कस्तान, एक अरबस्तान, एक पाकिस्तान. मुंगळी का व्हावी इचकालेलीच. जरा हिशाबात सांभाळी जा मुंग्याला. विठाला विठाला मालकाचं प्रेत आपल्या आधी जळता कामा नये. म्हणून वक्षस्थळातल्या दुधाच्या धारानं मालकाचं प्रेत इजणारी जगात एकच बाई शिवसाहेब. ती फक्त मंदोदरी होती. म्हणून पती कोण कोण सांगितल्या? हा सीता. आता ऐका, सीता आई साहेब राहिले. कोण सीता? तारेचं सांगितलं. कोण सीता? कोण सीता? तुम्हाला आणि मला सीत खाऊ द्याचे का बिना सीताचं थुत्तर बांधायचं? ही जिच्यात ताकद आहे तिचं नाव सीता. पैसे किती द्यायचे आणि कोण्या दिवशी मंदिरापुढे थाटी घेऊन बसवायचं, ही लक्ष्मी सीता आहे. आणि म्हणे चारवाक म्हणून. आता तुम्हाला काय सांगावं बरं का. आणि तो लंकेचा राजा याने सीता अशोक वाटिकेत ठेवली बरं का. तरी त्या रामाला डोक्याचा पत्ता नव्हता. तरी त्या रामाने सीता घरी नेली बरं का. अरे हराम खोरा, तुला अक्कल आहे का? लक्ष्मणाने अग्नीची रेषा मारली त्यावेळेला सीता अग्नीमध्ये अदृश्य झाली बरं का. आणि ज्या वेळेला सीतेला दिवे दिलं त्यावेळेला अग्नीतून बाहेर निघली. रावणानं काल्पनिक सीता नेली. रावणाची काय मावी आली खऱ्या सीतेला हात लावायला. कारण सीतेजवळ रामाच्या व्यतिरिक्त जो जाईल तो क्लिंब होता. क्लिंब म्हणजे नपुसक. जेथ सीतेची वस्ती घडे तेथ राम राम स्मरती झाडे खडे. सगळे राम राम म्हणायचे. मग रावणाला काय गळ्यात सीता बांधायची होती का रे राजा. पण नंतर त्यानं चोमाळ्या गप्पा केल्या. म्या सकळ कुळू दारार्था सीता चोरून आणली. मोठाली लोक असा गुन्हा चोमाळून दाखीत असतील. गरीबाच्या घरी भांडणं लागले की माणसं म्हणते अरे मस्त अडे रे लय भांडायले. आणि मोठाल्याच्या घरी भांडणं लागले की टीव्हीचा आवाज मोठा करते. म्हणजे बाहेरच्याला कळून बायकोनं जावायने एकूण एकाच्या झिंज्या तोडल्या तरी टीव्हीचा आवाज. गरजा कसला होता. पोरांनी टीव्हीचा आवाज मोठा केलता. मुस्काड फोडायला पाहिजे तो सोंगळ्या. विडाला कवरक वाजवायचं. 11 वाजून गेले ना. हे काय गपळी झळकती ना आपलं तुपलं ओळखी सगळं दाद्यासाठी चाललंय. विडाला अनिष्ट लोकांची थुत्र बंद करा सांगितलं ना. 5 लोकांची नाव एखादी राहिली. हा द्रौपदी 5 पतींचं बोललो. तारेच्या बाबतीत अंगदाचं सांगितलं. अहिल्या वा काय माणसं असे हुशार. तुम्हाला एक सांगू का, श्रोत्याने इतकं हुशार पाहिलं राहिलं पाहिजे की आमच्या लोकांनी मग ग्रंथ पाहून कीर्तन करायचे. बळी भाऊ जितके श्रोते हुशार होतील तितके आमचे लोक तासात चलतील. आमचे लोक तासात चलतील. तुम्ही येडेवानी करायले म्हणून आमचे काही का पाहणाले. आता त्या ठिकाणी बरं का आणि आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. आणि काय त्या आजामेळाची कथा सांगायची बरं का. मग कोणाची सांगतो. आणि त्या ठिकाणी बरं का आजामेळ काय त्याच्या जीवनामधला चरणाचा पाय घसरला. आणि एके दिवशी आजामेळाची फजिती झाली बरं का. काय आजामेळ सांगावं राजेऊ. तेवढ्यामध्ये लाईन आली. कूलर लावलेलं होतं. त्या कूलरनं लिहिलेल्या वहीचं पान पालट झालं. इति श्रीमन महाभागवते पुराणे. सुदाम देवाला सोन्याची गाव दिलं बरं का. अरे मधलं सोडून दिलं रे सोमळ्या तो. मरतेन रे श्रोते अशा वया घेऊन सांग जाऊ नको. काय सांगू. आणि काय सांगावं महाराज. आमच्याकडे फार वेळेला रामायण लावलं होतं बरं का. रामायण लावायला झाड नसतं सोमळ्या ते. भागवत लावलं काय झाड लावलं काय. काही 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 सांग. एका गावात मला गहू ज्वारीच आणत बायका. मी सुरू केलं बा. इति श्रीमन महाभागवते पुराणे. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्या बरं का. एका एका मुंगीने 5-5 किलो गुळाचं ढेकुळ आणलं बरं का. असा 200-300 क्विंटल गुळ साचला बरं का. पण त्या गुळासाठी त्याच्या सोबत पुलाव करण्यासाठी भात नव्हता बरं का.
पण काय त्या नगरीतल्या बायका उदार होत्या. तिने 5-5 किलो टोपले भाताचे भरून आणले बरं का, तांदळाचे भरून आणले बरं का, चांगल्या चांगल्या क्वालिटीचे तांदूळ होते बरं का. मग पोळ्यासाठी गहू आणले, शरबती आणले, कोणते आणले बरं का. कधी कधी रोज रोज गहू खा वाटत नाहीत म्हणून ज्वारी सुद्धा आणली बरं का. आणि 80 थैल्या माल झाला बरं का. इति श्रीमन महाभागवते पुराणे उदार कामिनी भय जायते भागवते पुराणे हरे नमः. पण 7व्या दिवशी ठोकर कुखाची बाई म्हणली, महाराज या थैल्याचं काय केलं ते नाही सांगितलं सुखाचार्यानं. अरे म्हणलं ही बाई लय हुशार आहे. इति श्रीमन महाभागवते पुराणे. आयशर नावाचा टेम्पो आणला बरं का, त्याच्यात माल टाकला आणि भागवतकाराच्या घरी नेला. ह्यात तुला काय म्हणू मेल्या. अरे असल्या कथा, असली रामायण, असली भागवत भ्रष्ट होताल. वाहनत्रय भय जायते अपाद चुक काला यम खन्नस्तते वचा. वाहनत्रय तत जायते अपाद कालायाम यमाग्रह संग भया. खाली येऊन सांगू, वाहनाचं चुकलं, वाहनाच्या चालकाचं चुकलं, यम जवळ येत असतो बरं का. यम आणि नियम, यम आणि नियम गळ्यात हात घालून चाललेत बरं का. यम आणि नियम गळ्यात हात घालून चाललेत बरं का. नियम तुटला, यम घेऊन चालला बरं का. नियम कोणता तुटू द्यायचा नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. म्हणून पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. म्हणून तुम्ही हुशार होणं गरजेचं. कोण राहिली सांगायची? आईल्या. वा, आईल्या न्यायशास्त्र करत्याची पत्नी होती. न्याय गौतम म्हणतात. 6 शास्त्र त्याच्यापैकी न्यायशास्त्र. त्या गौतमाची अहिल्या पत्न्या 222 पद एका मंत्र्याला. मगाशी बोलून गेलो पटेल साहेब. त्या मंत्र्याने अनुचित प्रकार अहिल्यासोबत केला. ती शिळाहून पडली. भगवंताच्या पदस्पर्शाने नाही, देवाच्या पायावरची माती पडली, धूळ. त्याचे वाट चाली, शिळा होती त्याचे चरणीची चाली आणि शिळा होती मनुष्य झाली. तिथं बी काही सांगते. तिला पाय लावला बरं का प्रभू रामचंद्र साध्वीला पाय कसा लावतील. त्या अहिल्याच्या बाबतीत दोषाची गरळ ओकू नये म्हणून पतिव्रतेच्या यादीत घेतलं. वेगात सांगतो, वेळ फार झालेला आहे. पण 34 नायिकेपैकी एक नायिका सांगतो, मग कळल तुम्हाला वेणुताई कशा गेल्या. त्या 34 नायिकेपैकी 1 नंबरला नायिका होती चंद्रसेना. गरुडाला अमृत प्राप्त झालं, दोनदा नाही धरता आलं. राजा बळीला अमृत प्राप्त झालं, नाही धरता आलं. राक्षसाला अमृत प्राप्त झालं, वारुणी नावाची दारू पिली. देवायला अमृत प्राप्त झालं, देवाईनं वरून बाईनं आतून बुवा, त्यालाच पाहून भुलले. देव बी येड्यावानी केलं देवाईनं बी. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग, मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग, अमृताची 60 वाटी करी घनश्याम ग, मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मोहिनीचं रूप धरलं, ब्रह्मदेवासारख्यानं डोळे असे 8 डोळ्याने पाहिलं. भगवान सांगतात, विधाता मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे. तरी ब्रह्मदेवाचा पाय घसरला, 60,000 वालखिले तयार झाले. अमृत प्राप्त झालं, ढसाढसा आणावं कळालं नाही. कजरूला अमृत प्राप्त झालं, नाही टिकीत आलं. अमृत फक्त एकाच बाईने टिकिलं, तिचं नाव होतं चंद्रसेना. फक्त पती नालायक होता, पती नालायक होता. पण नालायक पतीसाठी अमृत प्राप्त केलं. आणि एके दिवशी चंद्र सूर्याला सांगितलं, रे बेट्यांनो, जोपर्यंत तुम्ही येत तोपर्यंत कपाळावर चुकून कुपुसायची ताकद नाही. दिनपती निशापती भययनी जाय सुध छंद निकालंते. दिनपती भययनी निशापती, दिनपती भययनी निशापती, दिनपती भययनी निशापती. दीनत्रय भय काल छंद प्रकाश भययन दिवा करो, प्रकाश भययन दिवा करो, प्रकाश भययन दिवा करो. शीतल कांती तेज भया भगद भयायनि पुनितोयो, भास्कर भययनि पुनितयं फलश्रुता भय जायन्तो. घटनानल भय कृतावसो, घटनानल भय कृतावसो, घटनानल भय. वाघ पकोदातला वाघ. चंद्राच्या सूर्याचा प्रकाश, सूर्य संतांच्या उपकाराच्या यादीत येतो. संतांनी इतके उपकार नाही, पण चंद्राचा सूर्याचा प्रकाश संतांच्या काही अंशात बरोबरीचा आहे. कारण सूर्याच्या प्रकाशाशिवाय धन वाढत नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय कोण्याच धनाला फळ लागत नाहीत.
कोण्याच धनाला फळं लागत नाहीत. आम्हाला चारठणला मी शिकायला गेलो, माझ्याकडे 7वी पर्यंत गिरगावात शिक्षण होतं, पण मी 6वीलाच गाव सोडलं. बरं होतं, डोकं बऱ्यापैकी चांगलं होतं शिक्षणात. मला आमचे सगळे गुरुजी लोक नावाजायचे. पण जरसं मधात एक रस्ता फाटल्या गेला, बाजूला सरकलो, पण सरकलो तरी पण चांगल्या रस्त्यावर आलो. आता त्याबद्दल काही दुःख नाही. तो गुरुजींनी आम्हाला सांगायचं, हॉलमध्ये लावलेलं झाड त्याला किती चांगल्या प्रतीचं पाणी घाला, पण त्याची धाव खिडकीकडे असते. कारण खिडकीतून प्रकाश येत असते. कुठलाही तरू प्रकाशाकडे जात असतो आणि त्या तरूला फलित होण्यासाठी चंद्राचा प्रकाश लागतो. बीजा भयजा ये आपादो निशापती यत सर्वं वृद्धिरोयो दिनरपतिरस्तते वचा. हा वृद्धीसाठी सूर्याचा प्रकाश लागतो आणि फलप्राप्ती करता चंद्राचा प्रकाश लागतो. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आदरणीय डॉक्टर हुशे साहेबांनी मला सांगितलं, पुढच्या आठवड्यात थोडंसं ऊन तापेल आणि सकाळी कीर्तन नसल्यावर 1 घंटा बनेल काढून गच्चीवर फिरत जा. मी गोळ्या द्या ना. नाही, त्या उन्हातूनच गोळ्याचं सगळं मिळतंय. उन्हातूनच तुम्हाला आमकं काहीतरी व्हिटॅमिन काय असेल ते तत्व मिळेल. म्हणजे आपल्यासाठी सुद्धा हाती भास्करो तेजो हे कांती व्याप्तो दिवाकर असतं तेवच्या. ह्या पूर्ण विद्याच्या येथे जठरानुरो तृप्तावसा. या पोशिंद्याचं सर्व क्रिया ज्याच्यात आहे, या सूर्यचंद्राला चॅलेंज करणं. इंग्रजी शब्द आहे ना, मलाही फिरू जरा शब्द कळायलेत. चंद्राला आणि सूर्याला चॅलेंज केलं, बेटा हो आगा दिनपती येतो निशापती म्हणजे संध्याकाळचा पती, आणि दिनपती म्हणजे सूर्य. जोपर्यंत तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळावर चुकून खुपसायची ताकद नाही. राजे हो, एके दिवशी तिच्या नालायक नवऱ्याने ब्रह्मांडाच्या मालकाला पळून नेलं. सकाळी युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक बाण मारित होता. पण बाण मारल्याच्या नंतर जितकं रक्त खाली पडन तितके पुन्हा रावण तयार होत होते. रावण 4 येतं, त्याच्यापैकी हे एक रावण आहे. ते 10 तोंडाचा असू द्या, सरकू द्या बाजूला, त्याच्यावर काय प्रश्न नाही. तो रावण. प्रभू हातबल झाले. तिथे एक 19 संन्याशापैकी एक संन्याशी आला, हनुमंतराव तुमच्याच नावाचा संन्याशी. त्याचं नाव मारुती. हे हनुमंत आहेत, एकच नाव आहे हनुमंतन मारुती. मारुती नावाच्या संन्याशाला आमंत्रित केलं आणि प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत अयोध्येत आता कसा कारभार चालवायचा तर चालो, मी वाचत नाही. कोण मारतंय तुम्हाला? अरे हे वाचू देत नाही ना, थोडीशी दम धरा. आणि मारुतीरायानं प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं, तुमच्यासारख्याला त्रास देतो त्या अर्थी नालायक आहे. या देशाची स्त्री किती मोठी आता लक्षात घ्या बा. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, वारकरी संप्रदायानं या महाराष्ट्राच्या या पवित्र देशातल्या स्त्रियांचं वर्णन केलंय. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. मागच्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी आबांचं कौतुक केलं. महाराज आमच्या मुलीला फार संस्कार केले, गोड झाली. तोंड भरून त्या मुलीच्या वडिलांनी आबांचं कौतुक केलं. पण मी एक सांगू का, समोरच्या व्यक्तींना आबाचं कौतुक करावा इतके आबा चांगले वागले, पण त्या आबाला या माऊलीनं जन्म दिला. ही माऊली किती श्रेष्ठ असेल कल्पना करा तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले ती तुमच्यातली होती. महाराणा प्रताप ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले ती तुमच्यातली होती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज ज्यांनी पोटात ठेवली ते तुमच्यातल्या होत्या. चोखोबारायला पोटात ठेवणारी स्त्री तुमच्यातली होती. कोणाला म्हणायचं चोखोबाराय? कोणाला म्हणायचं? अहो, ज्या चोखोबारायच्या जीवनात असली पत्नी सापडली की जिनं सासऱ्याची कंबर धवा. जगात बाई नाही, जगात बाई नाही. संसारातल्या लोकांवर प्रेम करा माझ्या माईंनो. काय आमच्या लोकांच्या पाया पडून काय अर्थ नाही. तुम्ही सासू सासऱ्याच्या पाया पडत जा, मायबापाच्या पाया पडत जा. काय महाराजाच्या पाया पडून लायकी? तुम्हाला एक सांगू का, ज्या महाराजाचे आई वडील जिवंत आहेत आणि जिवंत असून जर तो महाराज मायबापाला सांभाळीत नसेल आणि तुम्ही त्याचं कीर्तन घेऊन त्याला पाकिट देत असाल तर त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर पडतंय. आचरण पाळणारा माणूस पाहिजे. हो, भाकड गप्पा नाही. तमाशातल्या लोकांनी तुम्हाला कुठं शिव्या दिल्यात तमाशातल्या लोकांनी? अद्याप नाही. पण तिथं तुमचं चित्त स्थिर राहत नाही म्हणून सांप्रदायिक तमाशा निषेध सांगितला. जिथं चित्त स्थिर राहतंय त्याला कीर्तन म्हणतात. पण चित्त स्थिर राहण्याचं स्टेज आहे, त्याच्यावरलेला मर्यादा आहेत त्यानं पाळावं. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पुढू द्यायचा नाही.
सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. आणि सासऱ्याला सून जर बैठकीत जेवायला देत असेल तर सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सासऱ्याला जर सगळंच बैठकीत भेटत असेल तर चुलीला पाय लावून शेकत असेल तर सुनानं गरम धिलपी घ्यायची आणि हातोड्यानं सासऱ्याच्या थोत्रात ठोकायची. कवडीचं पापला आचारसंहिता आहे ना. मर्यादा आहे, मर्यादा आहे, मर्यादा आहे, मर्यादा. नियम येतो, नियम येत, मोरायची नाही मर्यादा. चला सांगतो चोखोबराच्या 2 मिनिटात. योग असा आला, मारुतीराय गेले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्हाला त्रास देतो त्या अर्थी नालायक आहे आणि तुमच्याच्यानं मरत नाही त्या अर्थी बाई पावर बाजे. 69 महिला इतक्या अधिकारी होत्या, इतक्या अधिकारी, त्याच्यातल्या 34ची तर गणनाच करू नका. 69 पैकी ह्या 34 यांचं मोजमाप करायला विधात्याकडे तराजू नाही. नैवम सत्यम वसंती ब्रह्मा यज्जायते तुल्याम येत विशंती चत्वारो भय एकादश येत दुर्वाभय स्थिती. 21 माप सांगितले आपल्याकडे. मी असू द्या 7वी शिक्षण, पण मोजण्याचे प्रकार 21 आहेत. मेयम तुल्यम सांख्य 3 सांगतो, बाकीचे सांगायला गुत थोडंच घेतलंय, कारण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मेय मधात घालून मोजल्या जाते, आठवं चिठवा निठवा. मेयम सांख्य सायखडीचं माप, आंबे सायखडीनं मोजल्या जाते. तुल्य काटा, बस झाले 3. बाकीचे घरी गेल्यावर पहा, एकही माप ब्रह्मदेवाकडे नाही त्या स्त्रीचं वजन करण्यासाठी. एवढी अधिकारी स्त्री. अशा 69 होत्या, त्याच्यातल्या 34. कारण वृंदा ही इतकी अधिकारी स्त्री होती, हिच्या जालिंदर नावाच्या हलकट नवऱ्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला गंडकी नावाच्या नदीत दगड व्हावं लागलं, कारण ती पतिव्रता होती. आज तुळस म्हणून ती प्रसिद्ध आहे. मंदोदरीला रावण मारण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सर्व रोमारोमातून घाम निघत होता. अजून बी लक्षात घ्या, रावण प्रभू रामचंद्रांनी मारलेला नाही, रावण वानरांनी मारलेला नाही, रावण मारुतीरायांनी मारला नाही. रावण मारला त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं 1 आणि त्याच्या सख्या भावानं 2. शूर्पणखा नाव होतं का तिचं? हो. रावणाला 80,000 बायका असल्यावर ती म्हणली, दादा मला 1 वहिनी आण. म्हणून हे शाळेत गाणं शिकलं जाते. आणि ती वनातली वहिनी आणली, तिनं आणायला लावली त्या तुटलेल्या नाकाची. आणि बिभीषण रावणाला मारण्याच्या पाठीमाग 1000% वाटा बिभीषणाचा. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं बिभीषणाच्या बाबतीत बळी भाऊ चुकीचं, म्हणजे फार घाणेरडं वाक्य वापरलं. आपण नाही म्हणायचं बिभीषणाला, त्यांची पात्रता होती. मनशी बिभीषण शहाणा पण तो महामूर्ख जाना रावण. कौरव कोणी मारले माहिती नाही? कृष्णन नाही. आरोप कर जाऊ नका कोणावर, पुरा नीट वाजी जा, किंवा ज्यानं नीट पाठ केले त्याचं ऐक जा. भांगाऱ्या भुंगऱ्याचं ऐक जाऊ नका, डोक्यात गर्दा पडून तुमच्या. कौरवांना त्याच्या सख्या मामाने मारलं. गांधार देशाचा राजा होता शकुनी. हे घरी राहिला आणि पोरायला सोपटी नावाचा खेळ, त्याला आता लुडो म्हणतात, हे खेळ सख्या मामाने माचायला शिकला. कारण दुर्योधनाच्या हातानं शकुनीचे 4 पोरं मृत्यू पावले होते. महाभारतात बघायचं नाही, हे दुसऱ्या पुराणात पाहायचं. ते म्हणताल मला महाभारतात सापडलं नाही, बाळूला कुठे सापडलं? उसात. अरे दुसरं वाचाल, लय मोठं वाचायला आपल्याकडे भरपूर वाचाल. वाची जा तुम्ही, वाची जा. पाण्यात पोहता येत होतं, त्याला पोहता येत होतं. देवानं प्रत्येकाला वेगळा गुण दिलाय, त्याचा तुम्ही फायदा घेत जा. पोहता येत असताना मामाची 4 पोरं मांडीत दाबली, मेल्याच्या नंतर वरी आला. त्याच दिवशी शकुनीनं लक्षात घेतलं, बहिणीच्या घरी थांबायचं, तिच्याच घरच्या चपात्यान तूप खायचं आणि तिचेच पोरं मारायचे. घरी राहून मारलं. म्हणून घर का भेदी लंका दहन. बिभीषणाच्या बाबतीत ते घरे शुभे जाये गेहेश तिथो शकुनिश्य सर्वस्थिता. म्हणून मी शकुनीला शकुनी म्हणत नाही, शकुन्या म्हणतो. महाभारतात 24 लोक अनिष्ट होते. शकुन्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, जयद्रथ्या, बजालीन 4. 20 घरी गेल्यावर पहा, मूर्ख होते, नालायक लोक होते. असो, सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्रिया होत्या. दुर्योधनाची पत्नी अधिकारी होती. तिचं नाव सांगता येईल तुम्हाला? दुर्योधनाच्या बायकोचं नाव सांगता येईल? नाही सांगता येणार? वाह, शाबास, भानुमती. क्या बात है. गौसाला एक हिरा आपल्याला. तिचं नाव होतं भानुमती. इतकी विद्वान भानुमती होती. या देशाची संत उग नाही म्हणले, यांना श्रीमंत उग नाही म्हणले. श्रीमंत तुम्ही फार मोठे आहात, फक्त तुम्ही चुकीचं
हातात घ्यायला. हातचा चुकला की लई मोठं गणित चुकत असते. चुका झाकण्याचे प्रयत्न तुम्ही जास्त करता, त्याच्यामुळे जास्त दुर्गंधी. हे बा एसी गाडीमध्ये 10 जण बसले, चांगली गाडी होती 70-80 लाखाची. अंधार पडला, लघुशंकेला उतरली, त्याच्यात 1 जणाचा पाय भरला. ड्रायव्हर सगळे 10 होते. मध्ये गाडीचे काच बंद केल्यावर दुर्गंधी उलाली. कोणी म्हणला वास यायला, आपला नाही भरला. ड्रायव्हर म्हणला 10 पैकी 1 जणाचा भरलाय, 10 पैकी 1 जणाचा पाय भरलाय, म्हणून शिक्षा कोणाला? सगळ्याला. अशा काही गोष्टी झाकत जाऊ नका. कुटुंब यत ज्या येते प्रणाली मुच्यते भया विदुषिता सर्व नाशास कारणोस्थिता. कुटुंबातला एक जरी विदुषी ठरला तर अख्ख्या कुटुंबाचा रास होऊ शकत असतो. म्हणून चुका करता कामा नये. काही बाई हुशार होती, भानुमतीनं नवऱ्याला सांगितलं, दौलत गुरुजी ए तो कामिनी भयोरस्वा असती जन्मरजंगा असतते वच वैशान्यरोस्तते वचा परक कामिनी ज्या येते. हे दुसऱ्याची स्त्री मांडीवर बशीनं म्हणजे विस्तू घेतले इतकं पाप लागते. आणि दुर्योधन नालायक होता, शिवसाहेब नालायक होता. या देशातली मोठ्या भावाची बायको भावजई समान असते, आणि भावजई समान असणाऱ्या स्त्रीला ज्यानं मांडीवर घेतलं ती किती हरामखोर असेल. रावणाच्या बाबतीत एका कांती लाघवी सुलाघवी कांती आश्वा ती बरवी मिम कांती बरवी कांती ती बरवी सुलाघवी छंदा. अनुप्रिया नावाची एक साधूची पत्नी होती. अनुप्रिया नावाच्या साधूची मुलगी होती, क्षमा असावी, आणि ती मुलगी एका राक्षसानं हरण केली. तिचं नाव होतं अनुप्रिया. आणि अनुप्रियानं रावणाला एक वाक्य सांगितलं, कामिनी शस्त्र जायते पराहा, कामिनी शस्त्र जायते परा. त्या मुलीवर आता एक हिंदीत एक हे झाली कबीरानी, परस्त्री पेहरी छुरी, परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दसशीर रावण के गए परनारी के संग. काय पोरगी हुशार असेल ती साधूची. राक्षसाची बायको झाली तरी पण राक्षसाच्या राजाला सांगितलं, अरे परस्त्री शस्त्र आहे, तिच्या बाजूला राह. काय तात्विक स्त्रिया होत्या तुमच्यातल्या. चला या चंद्रसेनेकडे. ताच्या चंद्रसेनेनं अमृताचा संचय केला आणि प्रभूला सांगितलं मारुतीरायनं, बाई अधिकारी याच्याकरता मरत नाही, थोडं थांबा. आणि तिच्या दारात जाऊन मारुतीरायनं लोटांगण घातलं. का? रामागड्याची आवडी मोठी, प्रभू रामचंद्राविषयी शेवटचा पुरापुरे झाला. आता दादा बस झाला, आता कोणू नकोसा. हो मर्यादा असली पाहिजे. काय मलाही सकाळी पळायचं. हे बा पाहुण्यानं कोण्या पाहुण्याची इथं जावा, पण दुसऱ्या दिवशी पोळ्या खाल्ल्या, पण मसडी आलेली होती म्हणून पाहुणा जाईच नाही. तसं लोक ऐकायलेत म्हणून तू बोट करतोय. बस झाला आता बरं. अरे शुगर असती दादू कोणाला तरी, लघुशंका वगैरे असते, मर्यादा असती, चलत राहत. मला काय मग मीटर जळत नाही. आणि मी जास्त लोक वाट्या काट्यावर किती वीज काढली त्याच्यापेक्षा कीर्तनात बोललेलं काय हरकत आहे. आणि हे मीटर काय माझ्या हातात काय त्याच्या हातात आहे. एका नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या, बेशिंगला सोन्याची तुट्टी, बाथरूमला सोन्याची तुट्टी, तिकडे बी सोन्याची तुट्टी, पण त्याच्यातून पाणीच आहे ना. पपेश माय म्हणली, बाई आमच्या मालकाला इतकुशी अक्कल नाही, एवढ्याला सोन्याच्या तुट्या बसल्यात आणि त्याच्यातून थेंब येईन. तर ते वापस आला म्हणला, तो डोकं ठिकाणावर ठेव, तुट्यातून पाणी येतंय पण वरचा वाल ढिला कर. टाकीचा वाल ढिला केलं मग तुट्यातून पाणी आलं. तसं या तुटीचा वाल पंढरपुरात त्याच्या हातात आहे. त्यानं जर बंद केला तर उद्या निरोप येते, आदरणीय बाळू महाराज गिरगावकर. त्याच्या नावाकरता 5 मिनिटं बोललं तर काय हरकत आहे. काय सांगू लागलो. चंद्रसेना मारुतीराय गेले हो, तिच्या दारात लोळण घातलं. शिबिका नावाची दासी होती. शिबिका पालखीला म्हणतात आणि तिचं नाव सुद्धा शिविका होतं. शिबिका आणि शिविका वेगळं. शिविका नावाची चंद्रसेनेची दासी होती. नाव शोधत घ्या ना, शोधत घ्या. काय नाव होते त्या काळात. नदी तनय, साक्षी तनय, कांतीप्रिय, कांती, आभास, वर्ण, मीम, ऋतू, संख्य, प्रणत, प्रणमुच्यते, भय व्याप्ती, संग, जनर, युवर्जितो, युवर कांतीर भयती, दंत कांती, दंतशितम, मगधम, मगध, मगध भासते. हे 450 वानरांची नाव आहेत. झोपीतून उठवा मला एका चपक्यात सांगतो, पाट 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 अशी नाव ठेवत जा आपल्या पोरीची. मागच्या 9 दिवसाच्या काळात 7 दिवस 13 घंट्याच्या काळात ज्याला मुलगी झाली असेल त्यानं हरिप्रिया नाव ठेवायचं. हो शास्त्र होतं त्याच्यासाठी, शास्त्र होतं. नाव फार नाविन्य. परवाला आमच्या मुलाला मित्राला मुलगी झाली, नाव काय ठेवलं? चुटकी. कुठला चुटकी. निब्बर काठीनं हाणायला पाहिजे सुंबळ्याला, कुठलं नाव चुटकी ठेवलं. हा असंच ती चुटकी तशीच. मग आणि ते म्हणला चुटकी पाहाला या ना. मी गेलो चुटकी पाहाला, ते एक ढवळ्या कपड्यावाली बाई बसली होती. मी म्हणलं बाई आता याला मॅडम म्हणावं लागतं म्हणून. मला शिक्षण कमी असल्यामुळे मी बाईच म्हणलं. काय
मी म्हणलं गेलं धोत्रावरची ॲलर्जी आहे का काय माहिती हो धोत्रावाले लई येड्यावानी समजित मला कंडक्टर तिकीट देत नव्हतं 7.5 रुपये तिकीट दोघायची किती झाली 15 आणि 100ची नोट काढ काय कळतं का मामा तुम्हाला 15 रुपयासाठी 100ची नोट देतात माझं संग पोरग होतं मी त्याला म्हणलं आपलं तिकीट काढ बरं भया देतो मी उतरताना सांगितलं साहेब हे मी थैली सांभाळायला आहे पण कंडक्टरने त्याची पॅन्ट पाहून तिकीट दिलं हो म्हणलं साहेब तुमच्यासारखी शिकावताला झोपीन मी धोत्राला येडेवानी करी जाऊ नका ना धोत्रावाले जीनच्या पॅन्टीवाल्यानं पाटील साहेब धोत्रावाल्या येड्यात नाही काढलं पाहिजे 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले दिवे इजून झोपले आपले बापदादे आपल्या लेकराला या दिव्याचं तेल उद्याच्या संध्याकाळची पुरावा याच्याकरता आपल्या बापदाद्याने अर्धी रात्र अंधारात काढली हो आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या उलट जीनची पॅन्टेवाल्याने फॅरन लवलीसाठी किळीची ढेले इकले बायकायच्या गन पावडरसाठी इकले का तुम्ही धोत्रावाल्याला नाव ठेवता लय धोतर मोठे हो अहो या देशातल्या धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही या देशाच्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही इतकी धोत्राला पावर आहे पण धोत्रावाले येड्यातच काढतात ह्या टिकल्यावाल्या लुगड्यावाल्याला येड्यात काढतात त्यानं कमिलेली प्रॉपर्टी तुपात बुडून खातात नाही भितड पडायचं का अंगावर झोपी असो लोळण घातली काय नावाचं दाशीचं नाव होतं रे सुजया शिविका त्या शिविकेनं सांगितलं मालकीनबाई दारात वानर लोळायले बाई आलीन वानराचा चेहरा पाहिला होता सूर्याचं तेच दात लाजत होतं इतके मारुती रे अधिकारी किती मारुती रे अधिकारी येऊनी जन्माला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावा या कनिष्ठ आणि आयसा पापिष्ट कोणाशी कोणाच्या मालकाचं वाक्य पैठणच्या मालकांचं देऊतल्या मालकांचं वाक्य शरण शरण जी हनुमंतान तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटण मज दावाव्या थंडी वाजली जरा खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना मला मी काय गांजा उडून आलो का आला शीतल शांतीचा वाटा पण मजा वाटते छान तिथं माणसं बसले नसते बाया बसले नसते माणसं बसत नव्हते योगा असा आला काय सांगू लागलो हा वानर तुकोबाराने वाट विचारली आळंदीतले मालक ध्वजस्तंभावरी वानर ते मूर्तिमंत इतके मारुती रे अधिकार चंद्रसेनेनं लोटांगण घातलं कोण मी मारुती कोण मारुती प्रभू रामचंद्राचा भक्त भेट करून देशील का आणि मग भुंगे मारले तुटला आयुष्याचा दोरा शेवटचा ऐका आता मग भुंगे मारले आणि प्रभू रामचंद्रानं आबूक ठोकली इजयाची जिंकलो रे चला हनुमंता चला कुठं बाईच्या पलंगावर जायचे 4 भुंग्याला सांगितलं पलंग टोकरा वेगात सांगतो आणि मग भगवंताला सांगितलं रामचंद्र तुम्ही माझ्या पलंगावर येणार होतात किती आत्मीयतेचा आनंदाचा संस्कार सोडला होता पण अंगठ्यानं माझा पलंग मोडला ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडला त्याच अंगठ्याला पुढच्या अवतारात बाण लागल बिल्ले विंदिले शारंगधर आणि द्वापार युगात कृष्ण परमात्मा त्याच अंगठ्याला ज्या अंगठ्यानं पलंग मोडला त्याच अंगठ्याला बाण लागला मारुतीरायची शेपटी हातात धरली भुंगे कोण मारले ती बाई का तुमची आमची होती का दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी चंद्रसेना नवऱ्यासाठी अमृताचा कुंभ तयार करणारी कोण मारले मी नाही मारले पिच्छ वाक्य नीट ऐका पिच्छ पुच्छ अग्रभागेषु पिच्छ पुच्छ अग्रभागेषु पिच्छ म्हणजे पंख पुच्छ म्हणजे शेपटी अग्रभाग म्हणजे टोक पिच्छ पुच्छ अग्रभागेषु तत मृत्यू जायतो ब्रह्मरो तदेव चहा किम मैवा निमिष जायतो इति धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा तू संन्यासी आहेस आणि संसारिकाचं इचकी मागणं पुढून फुफुटा उड संन्यासी तू खोटं बोलतोस पिच्छ पुच्छ अग्रभागेषु शेपटीच्या पुढच्या टोकामध्ये ब्रह्मराचं पिच्छ म्हणजे पंख सापडलं होतं कोर्टात न्याय दाखवायची गरजच नव्हती बाबा पुरावा साक्षी तू मारले का नाही भुंगे हो मग लक्षात ठेव ज्या शेपटीनं भुंगे मारून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस ती शेपटी तुला राहणार नाही रामेश्वरला मारुती राहील शेपटी नाही जगातला बुद्धिवादी बुद्धिमतान वरिष्ठम विवेकाचं टोक मारुती राय कोण जगाचा मालक प्रभू रामचंद्र अंगठ्याला बाण लागून गेले इतकी जिच्या शापानं संन्यासी बेजार आहे जिच्या शापामुळे पंढरपुरातला बेजार आहे ती बाई किती अधिकारी असेल पण तिच्या सुद्धा तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा विठोबार आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण आदरणीय
धनंजय भैया असतील, विजय आबा असतील आणि रामेश्वर दादा असेल, या तिन्ही सुपुत्रांनी, या पाटील परिवारांनी या कुळाला प्राप्त झालेली एक लक्ष्मी स्वरूप माऊली, जिने ही लोकातली यात्रा सोडली, लक्ष्मी स्वरूप लाभलेली या कुटुंबाला जी माऊली शरीराच्या स्थित प्रक्रियेनं जरी गेल्या असतील वेणुताई, तरी आशीर्वादाच्या रूपाने या पाटील कुटुंबावर त्यांचा वरदहस्त आहे. आशीर्वादाच्या रूपानं वेणुताईंचा वरदहस्त या पाटील कुटुंबावर आहे. लक्षात घ्या, या भारताची स्त्री मातृगेला जात असती, या भारताचा पुरुष पितृगेला जात असतो. गुजरात नावाच्या राज्यामध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये सरस्वती नावाची गंगा आहे. सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आईचं श्राद्ध केलं, म्हणून त्याला मातृगया असं प्रसिद्ध म्हणतात. अशा या मातृगेतून शरीर जरी समर्पित झाला असेल वेणुताईंचं, तरी आशीर्वादाच्या रूपाने आपल्या इष्ट मित्र सजन सख्यावर, आपल्या आपतिष्टावर गोड अशी मातृगेतून आशीर्वादाची गंगा आहे, ती कायमस्वरूपी राहावा. आणि अशा त्या तिन्ही बाळांना गरुडाचे पंख लागो आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी उंच अशी भरारी घेऊ, अशा मातेच्या आशीर्वादाने गोड त्यांना असा तोरला प्राप्त हो. वारकरी कुटुंब आहे, अण्णांचा स्वभाव महिन्याचे वारकरी आहेत. आधी करून सर्व निष्ठावंत कुटुंब हे सगळे, ते भाऊबंद अण्णांचे सगळे सात्विक सदाचारी आहेत. शेतीची नाळ असलेलं कुटुंब आहे. या कुटुंबांना पुनश्च धन्यवाद देतो. आणि अर्ध्या किंवा एका मिनिटाची आदरांजली. निधी भय सकल दिसदे अनेकांताची सकल भया भय जायन्ते रक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालम चारुतिहासं परमतिहासं हंस भरा भय जायन्ते कैलासाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः वैकुंठाधिपतये नमः दिवकृतजन भय सकल सुधा भय छंद सुधाकर सव्याप सव्यं चंदपुरा सव्याप सव्यं चंदपुरा सव्याप सव्यं चंदपुरा मदि भय सकलति सुधा जज छंदति काल भया भय जायन्ते हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय मुच्चत भय यन जायन्ते शंख मुच्चतन भय तति सुधा यन छंद परा भय जायन्ते रक्तम चंदन रक्त पुष्पम अंगुष्ठादिष्टान वयो उदकरो शांतिर भयतति जायो विजंगाति सकल जन भासान्नित्यं सकल सुधा परिचंद पराभय जायन्ते अंगुष्ठादिष्टान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो यद्य सर्वत दिजति कालांति छंद पराभय जायन्ते नमः पार्वते पदे हर हर ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्राच्या मातीतील क्षेत्रातल्या रत्नाच्या सानिध्यात राहणारे आमचे पाटील साहेब सुद्धा आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सावकाश सगळ्यांनी जा. विठ्ठल जय जय विठ्ठल.